आपण पाहत आहात तेज किसान न्यूज, प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क। शिंदे साहेबांचा फोटो लावला आणि भरत गोगावलेंचा फोटो लावलाय। मी तुमच्याचकडून ऐकते। याच्या पूर्वी पण त्यांनी काही वक्तव्य केलं होतं की मला नाही माहिती, मी तुमच्याचकडून ऐकते। आज तुम्ही देशमुख कुटुंबियांची भेट केली, गावकऱ्यांची चर्चा केली, गावकऱ्यांचं काय म्हणणं आलं आणि तुम्ही काय आश्वासन दिलं त्यांना? मी आश्वासन देण्यासाठी मी आले नाही, मी आधार आणि साथ देण्यासाठी आले होते। आणि मी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे माणुसकीच्या नात्याने या कुटुंबाबरोबर आम्ही उभे आहोत आणि महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तर माणुसकीच्या नात्याने ताकदीने आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहणार आहोत आणि आधीही राहिलेलो आहोत। त्यामुळे आज या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे ही इन्क्वायरी झाली पाहिजे। पहिला मुद्दा म्हणजे त्यांना ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून झाली पाहिजे आणि त्याचबरोबर खंडणी ज्यांनी मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सगळ्यांची इन्क्वायरी करून त्यांना ईडी सीबीआय लागलं पाहिजे। आणि कारण काय देशाचा कायदा येतो आणि सीडीआर सगळ्यांचे फोन हे सीडीआर सगळ्या महाराष्ट्राला सत्य हे बाहेर आलं पाहिजे। आणि जे कृष्णा आंधळे मिसिंग आहेत गेले 2 महिने झाले ते सापडलेच पाहिजेत। असं कसं होईल की माणूस नुसता गायब झाला, असं शक्य तरी आहे का? ताई, शिवसेनेला जी एक वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती गुवाहाटीला असताना मला याची काय माहिती नाही, गुवाहाटीवर मला याची काय माहिती नाही। नाराज आहेत असं पण समजतंय, शिवसेना नाराज आहे। मला याच्यातलं काही माहिती नाही। आज मी देशमुख कुटुंब आणि मुंडे कुटुंब या दोघांना मी भेटायला इथे आले आणि दोन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात तुम्ही? मी माननीय मुख्यमंत्र्यांना कालच रिक्वेस्ट टाकलेली आहे की त्यांनी आज आणि उद्या आम्हाला सगळ्यांना वेळ द्यावा। मी रिक्वेस्ट टाकलेली आहे, अपेक्षा आम्ही वाट बघतोय की ते मी समजू शकते की ते व्यस्त असतील, त्यामुळे त्यांच्या सोयीने ते जेव्हा कधी आज म्हणजे मी रिक्वेस्ट टाकलेली आहे, वेळ मिळाली की मी तुम्हाला कळवेन। भेटीमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? सातत्यानं ती मागणी आम्हाला न्याय पाहिजे आणि त्या न्याय प्रक्रियेत कोणीही जर कुणालाही लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला दूर केलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे। जयंत पाटील हे मागच्या अनेक दिवसापासून दिसत नाहीयेत, हल्ली त्यांचे विधान पण आम्ही पाहत नाही आहोत किंवा ऐकत नाही आहोत। अशामध्ये इस्लामपूरमध्ये कार्यक्रम होतो आणि ज्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येतात, स्वाभाविक आहे त्याची चर्चा तर होते। परवाच्या दिवशी मी पण गडकरी साहेबांकडे गेले होते, तुम्ही होत्या। त्याच्यानंतर मी त्याच्या आधी स्वतः अश्विनी वैष्णवांना 3 वेळा भेटून आले, त्याच्यानंतर मी भूपेंद्र यादवजींना पण भेटून आले, ते साहेबांना पण भेटायला आले। त्यामुळे आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे। ते नाही मला माहिती। तेज किसान न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।